श्री स्वामी विश्वसंदेश एक सांस्कृतिक चळवळ या त्रैमासिकातील परमपूज्य श्री स्वामी स्वरूप सद्गुरू लाटकर काकांच्या अमृत दिव्यवाणीद्वारा प्रकट झालेल्या प्रबोधनाचा मराठी अनुवाद सादर होत आहे। विषय श्रीपाद श्री वल्लभांचे चरित्र, पुष्प 9। सादरकर्त्या वैशाली खोले। एकदा एक यवन राजा कृष्णा नदीत जलविहार करण्यासाठी सपरिवार तेथे आला। त्या धोब्याने ती जलक्रीडा पाहिली, त्यालाही त्या भोगाची इच्छा झाली। सद्गुरूंनी त्याची ती इच्छा ओळखून त्याला वर दिला। ते म्हणाले, कामनांमध्ये अडकू नये, त्या बाबतीत सावध होऊन आसक्ती विरहित व्हावं। जोपर्यंत मन कामनामुक्त होत नाही तोपर्यंत जन्म मृत्यूच्या चक्रात अडकून राहतो, फिरत राहतो। श्रीपाद श्रीवल्लभांनी धोब्याला आशीर्वाद दिला। पुढील जन्मी तो यवन राजा होईल, त्याची भोग लालसा तृप्त होईल। धोब्याला आश्चर्य वाटलं। त्याला वाटलं की आपण काहीही न बोलताच गुरूंना इच्छा कशी कळाली, गुरूंनी इच्छापूर्तीचा आशीर्वाद कसा काय दिला। सद्गुरूंसमोर काहीही लपून राहत नाही। माणूस सद्गुरूंसमोर येताच त्याविषयी संपूर्ण ज्ञान सद्गुरूस होतं। देहपातानंतर तो यवन राजा झाला। आपले भक्त कल्याणाचं कार्य पूर्ण करत श्रीपाद श्रीवल्लभांनी कृष्णा नदीत अश्विन कृष्ण द्वादशी रोजी निजानंदी गमन केलं। सर्व भक्त या घटनेने शोकाकुल झाले। त्यांना शांत करण्यासाठी सद्गुरूंनी दर्शन दिलं, आश्वासन दिलं, ते कुरवपुरात सतत राहतील। सर्व भक्तांना त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येत राहील। गुरुतत्व कधीही नष्ट होत नाही। ज्या स्थानावर गुरूंचे चरण पडतात त्या स्थानावर अखंड गुरुतत्वाचं अधिष्ठान असतं। देह केवळ प्रकट आविष्कार असतो, पण तत्वस्वरूप अधिष्ठान सर्व व्याप्त असतं। सद्गुरू एका वेळी अनेक ठिकाणी प्रकट होऊ शकतात। हे तत्व सिद्ध करण्यासाठी श्रीपादांनी वल्लभेश नावाच्या ब्राह्मणाचं कसे रक्षण केलं याविषयी कथा सांगितली आहे। जे भक्त सद्गुरूंचं अनुष्ठान करतात त्यांनी तत्वरहस्याच्या रहस्यमय सिद्धांताचं सावध चित्तानं अध्ययन पठन करावं। मन, बुद्धी, चित्त, अहंकार पवित्र करून अध्ययन करावं। याविषयी जे भक्त जिज्ञासू असतील त्यांना स्वामींची ऊर्जा प्राप्त होईल।